अयोध्येप्रमाणेच रामटेकमधील राम मंदिर देखील सजवण्यात आलेलं आहे। जर का तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं तर कशा प्रकारे फुलांच्या माळाने हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे, रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की रामटेकच्या मंदिराची विशेषता ही आहे की पाठीमागे तुम्हाला जे मंदिर दिसतं ते प्रभू रामाचं आणि माता सीतेचं आहे आणि अगदी त्याच्या समोर हे जे मंदिर दिसतं हे प्रभू लक्ष्मणाचं आहे। वनवास काळामध्ये याच भागामध्ये प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीता यांचा सहवास होता, ते इथे राहिलेले होते, त्यामुळे एक ऐतिहासिक याला पार्श्वभूमी आहे। पण देशामध्ये एक पहिलं असं मंदिर आहे की जिथे आपल्याला प्रभू रामाच्या मंदिराच्या अगदी समोर लक्ष्मणाचं मंदिर पाहायला मिळतं आहे। या पाठीमागचा काय इतिहास आहे आपण इथले जे पुजारी त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय नेमका इथला इतिहास आहे? इथे वनवासात जाताना लक्ष्मण पुढे असायचे, हा एक पहिला भाग आहे। दुसरा भाग की जे 14 वर्ष जी रामरायाची सेवा केली त्याचं फळ म्हणून छोट्या भावाला पहिले मान दिला आहे रामरायाने। इथे जे काही होईल पहिले पूजा, आरती, नैवेद्य सगळं पहिले छोट्या भावाचं, त्याच्यानंतर मग मोठ्या भावाचं। अशा प्रकारे प्रभू रामाच्या मंदिराच्या अगदी समोर मध्ये लक्ष्मणाचं मंदिराचं कुठं भारतात पाहायला मिळतं का? अजून तसं कुठं ऐकण्यात नाही आलेलं आहे। पूर्वमुखी दोन्ही मूर्त्या आहे, म्हणजे जर का चालत असेल तर लक्ष्मण आपल्याला पुढे दिसतात। अगदी बरोबर, जसं आता सांगितलं महाराजांनी त्याचप्रमाणे ही दोन्ही मंदिरं बांधल्या गेलेली आहेत। दोन्ही मंदिरं एका रांगेत आहे। अगदी तुम्ही बघितलं तर कुठलंही तुम्ही होकायंत्र घेऊन बघितलं अगदी पूर्व दिशा आणि अगदी सरळ, त्यामुळे थोडंसं जर तुम्ही मंदिरं बघाल तर आल्यानंतरही तुम्हाला तिरपी दिसतात, पण अगदी होकायंत्र घेऊन जर आपण उभं राहिलो तर अगदी पूर्वार्धमुख मंदिर आहे ती सगळी। त्यामुळे एका रांगेत बांधलेली पण थोडीशी सूर्योदयाच्या दिशेने कललेली अशी मंदिर आहेत। वास्तुशास्त्राप्रमाणे पण ही मंदिर तितकीच सुंदर आहे। आता जर तुम्ही बघितलं तर लक्ष्मण स्वामींचं मंदिर थोडंसं उजव्या भागाला आहे आणि रामरायाचं मंदिर थोडंसं डाव्या भागाला, कारण की त्यांचा गर्भगृह मोठा आहे, पण ती त्या दिशेमध्ये बसली पाहिजे या हिशोबाने ही मंदिरं अगदी तशी बांधल्या गेलेली आहेत। बरं, म्हणजे येणारा जो भक्त असतो दर्शन करताना आधी लक्ष्मणाचं दर्शन करावं लागतं। अगदी जसं आत्ता म्हटलं यांनी की पहिला मान हा लक्ष्मण स्वामींना, आणि वनवासात ज्या क्रमात ही चालायची ही रामराय, सीता, लक्ष्मण स्वामी त्या अनुषंगाने बांधलेली मंदिर आहे। त्यामुळे सगळ्यात पहिलं मंदिर लक्ष्मण स्वामींचं आणि मग रामरायचं। अगदी तुम्ही समोर बघितलं तिथे दोन मारुती आहेत, एक मोठा मारुती ज्याला आपण म्हणू शकतो प्रताप मारुती तो तिथे आहे, आणि रामरायांसमोर हा नेहमी नम्र असलेला दास मारुती म्हणून ही छोटी मारुतीची मूर्ती ही रामरायाच्या बाहेर आहे। तर अशी ही देवळं इथे बांधल्या गेलेली आहे। त्यामुळे आपल्याकडे जर का आपण रामाचा इतिहास बघू किंवा वाचू तर लक्ष्मणाशिवाय तो पूर्ण होत नाही, आणि लक्ष्मणाला रामायणामध्ये किती महत्त्व आहे ते रामटेकच्या या मंदिराच्या स्थापत्य कलेवरनं लक्षात येतं की प्रभू रामाच्या मंदिराच्या अगदी समोर लक्ष्मणाचं मंदिर आहे, आणि येणारा जो भक्त आहे आधी लक्ष्मणाचं दर्शन घेतो आणि त्यानंतर प्रभू रामाचं दर्शन करतो। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, रामटेक, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।